नागपूरमध्ये 14 एप्रिलला अविनाश भुसारी नावाच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर येते आहे। गँगवॉरमुळे ही हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। नागपूरमध्ये शेखू गँग आणि हिरणवार गँग यांच्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून संघर्ष आहे। काही दिवसांपूर्वी हिरणवार गँगच्या पवन हिरणवार याची हत्या करण्यात आली। याचा बदला घेण्यासाठी प्रवेश गुप्ता नावाच्या गुंडाच्या हत्येचा कट रचण्यात आला होता। मात्र प्रवेश गुप्ता हाती न लागल्यामुळे अविनाश भुसारी याची हत्या करण्यात आली। दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नियर अबाउट आम्ही आतापर्यंत 8 आरोपींना अरेस्ट केलेले आहे। याच्यामध्ये आणखी 6 आरोपी असण्याची शक्यता आम्हाला वाटते। शिवाय जसा जसा तपास पुढे जाईल त्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। आरोपींचं मुख्य टार्गेट होतं की त्याच्यामध्ये काही लोकांना शेखू ह्यांच्या पवन हिरणवारचा ज्यावेळेस मर्डर झाला होता तर पवन हिरणवारच्या मर्डरमध्ये जे सहाय्य करणारे आरोपी होते आणि त्याच्या गँगमधले जे लोक होते तर त्या गँगमधल्या काही ह्यांच्या टार्गेट होते। पर्टिक्युलरली प्रवेश गुप्ता, भांबुर्डे हे लोक ह्यांच्या टार्गेटवरती होते आणि त्यांचा मर्डर करण्याचा ह्यांचा मानस होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।